राज्यभर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या निकालांच्या तयारीत व्यस्त असताना मूळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची तब्येत बिघडल्याची माहिती समोर आलेली आहे. गोविंद बागेतील निवासस्थानातून कार्डियक ॲम्ब्युलन्ससह पुण्यातील खासगी रुग्णालयाकडे त्यांचा ताफा दुपारी रवाना झाला आहे. गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून ते सार्वजनिक कार्यक्रम टाळत होते. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर मात्र जनतेच्या भेटीगाठी सुरू केल्या. गेल्या आठवड्यात 3 दिवस सहयोग सोसायटीला अजित पवार यांचे निवासस्थान इथे त्यांनी घालवले आहेत. या दगदगीमुळे, थकवा आणि खोकल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. सकाळपासून गोविंद बागेत डॉक्टरांचे पथक तपासणीसाठी दाखल होते. तासाभराच्या तपासणीनंतर पुण्यात उपचार घेण्याचा सल्ला देण्यात आला. मास्क लावून वेगळ्या गाडीने ते निघालेत. अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यभरातून नेते, कार्यकर्ते बारामतीत येत असल्याने 8 दिवसांपासून शरद पवार यांच्यावर अतिरिक्त ताण पडल्याची माहिती मिळते. साप्ताहिक पोलीस वॉरंटच्या स्थानिक बातम्या आणि व्हिडिओ नक्की पहा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमच्या स्थानिक बातम्यांचे व्हिडिओ आमच्यासोबत शेअर करा.